या कार्यक्रमासाठी आमचे अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते माननीय सुधाकरजी रोहम, सुधाकरजीला सांगेल तुमची सत्ता आली तरी हे यायचं म्हटले तरी तुम्ही घेणार नाही, कारण भ्रष्टाचाऱ्यांना तुम्ही जागा देणार नाही. आपल्या नगराध्यक्षा मैथिलीताई, सर्व नगरसेवक रणजितसिंह देशमुख, शंकररावजी खेमनर, पांडुरंग पाटील घुले, सुधाकरजी जोशी, लहानभाऊ पाटील गुंजाळ, बुवाजी बापा पुणेकर, अजयजी फटांगरे, काँग्रेसचे अध्यक्ष, यांचा वाढदिवस आपण साजरा करतो, ज्यांना शुभेच्छा आपण देतो, असे कारखान्याचे माजी चेअरमन आणि आताही साखर संघाचे राज्याचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, दीपालीताई, आपले शरद नाना, जयाताई आणि सर्व आपले सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी. 2-2.5 तास सभा चाललेली आहे. 2.5 तास सभा झालेली आहे आणि मी आठवतो मला की अशी सभा मी कधी पाहिली पूर्वी. सभा यापूर्वी पाहिली 2004 साली, ज्यावेळेस ती निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस असं झालं होतं की मी राज्यमंत्री होतो, 3 महिन्याकरता मी राज्यमंत्री नव्हतो फक्त, आणि त्या कालखंडामध्ये जी सभा होत होत्या ना, एवढ्या उत्स्फूर्त असायच्या, एवढा उत्साह त्यामध्ये असायचा. तो उत्साह त्यावेळेस मी निवडणूक जिंकलो ती 75,757, उलटा वाचला तरी तोच आकडा येतो, नीट लक्षात घ्या. त्यावेळेची ती निवडणूक, त्यावेळेच्या सभा, आणि खरं सांगतो मी तुम्हाला, खरं वाटतं की मला माहित नाही, पण बिगर खर्चाची निवडणूक झाली होती माझी. पुन्हा आता एकदा आपण हा उत्साह पाहतोय, हा उत्साहामध्ये करंट आहे, करंट. शहरानं करंट दाखवला, 16,777 आकडा आहे, तो 7-7 आहे. इतकं मोठं लीड आहे. राज्यातलं टक्केवारीनं सगळ्यात मोठं लीड असलेलं नगराध्यक्ष मैथिलीताई आणि हे नगरसेवक हे लक्षात घ्या. पुन्हा हा उत्साह तालुक्यामध्ये आपल्या सगळ्यांना दिसतो आहे. पुन्हा एक करंट आलेला आहे आणि हा करंट आहे ना, हा इतका व्होल्टेजचा आहे की चुकीचं बोलणारे, खोटं बोलणारे या शॉकनाच आउट होणार आहे. जपून शब्द वापरतो आपण, आपली पद्धत आहे म्हणून, नाही तर मी या निमित्तानं मैथिलीताईचं अभिनंदन करतोय, नगरसेवकांचं अभिनंदन करतो, त्या सगळ्या मतदारांचं अभिनंदन करतो की ज्यांनी एवढं मोठं मतदान आपल्याला केलेलं आहे. नातं एक शहर आणि ग्रामीण, एक नातं आहे, वेगळे नाही आहे. शहर आणि नागरिक, आपले नागरिक, ग्रामीण नागरिक शेवटी एकामेकाबरोबर सगळे आहोत. एकामेकाचे व्यवहार आहेत, नाते संबंध आहेत, प्रेमाचे संबंध आहेत, जिव्हाळ्याचे संबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत, व्यवहाराचे संबंध आहेत. असं शहर आणि ग्रामीण आहे, हे वेगळं करता येत नाही. कधी कधी शहरातल्या मंडळीला वाटतं, तुम्ही सगळे बसले म्हणून सांगतो, त्यांना वाटतं गवळी दूध देतो. त्यांना कधी कधी समजून सांगितलं पाहिजे की इथं शेतकरी कष्ट करतो, गाय राखतो, पाणी पाजतो, तिची काळजी घेतो, सड धुतो, दूध काढतो, ते दूध पाठवतो, ते दूध जातं, मग ते तुमचे गवळी देतो. तिथं काही तर गैरसमज आहे तिथं, बरं का, तुम्हाला खरं सांगतो. त्याला माहितीच नाही का आतल्या ग्रामीण भागावर काही आपलं अवलंबून आहे, ते गवळी दूध देतं असं म्हणतात, म्हणून सांगतो. म्हणून तुम्ही थोडं हे जे नातं आहे ते जपण्याचं, वाढवण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. तुमचं खूप अभिनंदन. पिंपर्ण गाव हा परिसर, आज तालुका उपस्थित आहे, मोठे सगळे प्रमुख कार्यकर्ते तालुक्यातले सुद्धा आलेले आहेत. मी त्यांना सांगेल की पिंपर्ण गाव आणि माझं तर खूप वेगळं नातं. इथे अशी परिस्थिती का शेती जाखुरीला सांभाळायचे आमचे पिंपरण्याचेच सगळे. सदाशिव तब्येत आता बरी झाली म्हणतात, परवा जरा हा बसलाय त्याच्याकडे सगळी जबाबदारी. तो बागुल आपला बाबजी, राऊजी होता, बाबजी होता, असं काय रंगनाथ काळे. या गावांना खूप प्रेम,
या गावानं या परिसराला खूप प्रेम दिलेलं आहे, खूप प्रेम. मताचा जो खाली थोडा आकडा जायचा तो पुन्हा जो भरावर यायचा ना, तर कनोली पासून जे सुरू व्हायचं, कनकापूर, कनोली, ओझर पासून दन 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 आकडा वाढत जायचा आपला. खूप मत, म्हणजे कधी कधी असं म्हणायचं, आता ते एकदा तर असं हंगेवाडी तर असे मत दिले होते की एक मत फक्त विरोधात गेलं, ते म्हणे उगत दृष्ट लागू नये म्हणून एक मत विरोधात आहे, बाकी आमचे सगळे मत तुमची. गुंडाळांना कोरडून टाकण्याचं काम हंगेवाडीला केलं होतं इलेक्शनच्या दिवशी. गुंडाळा आलते काही. असं असे प्रेमाचे नात्याचे गाव आहे. कोळवाडा असेल, हे आंबोरा असेल. आंबोऱ्याचं वैशिष्ट्य कायम सांगतो मी, आपसात खूप भांडणं करतील पण इलेक्शनच्या वेळेस एक राहतील, असं म्हणजे आंबोर. कोळवाड प्रेमाचं गाव. आणि म्हणून दादांनी सांगितलं की आपल्या आदिवासी बांधवांना शिक्षण मिळालं पाहिजे, आश्रमशाळा मिळते म्हणले. नंतर ती कोळवड्याला घ्या, हे दहानी स्वतः सांगितलं कोळवड्याला करा बरं ती आश्रमशाळा. आणि अत्यंत सुंदर, महाराष्ट्रातली सगळ्यात सुंदर आश्रमशाळा कोळवड्यात, हे तुम्हाला सांगतो आमच्या आदिवासी बांधवांकरता. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची असं पद्धत आपली, त्या पद्धतीचा तो भाग आहे. म्हणून आपल्या ह्या सगळ्या परिसरामध्ये एक प्रेमाचं नातं आहे. आज इथे सभा घेतली, पुन्हा एकदा एल्गार आपण करतो आहोत. आणि हा एल्गार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीत आहेच आहे, पण पुन्हा एकदा हा संगमेर तालुका वाचवण्याकरता, प्रगतीची घोडदौड चालू ठेवण्याकरताचा हा एल्गार आहे, लक्षात ठेवा. आपण पाहतो आहोत मध्ये इथं काहीतरी भाषणं झाली म्हणले, लय जोरात भाषणं झाली म्हणले. कोणाला काय सांगितलं होतं, कोणाला काय शिकून ठेवलं होतं, तेवढे ते बोलत होते. 40 वर्षात काय केलं, 40 वर्षात काय केलं. बऱ्याच वेळा असं होतं की चांगला घरातलं एखादं पोरग असं असतं, 100 किलो वजन झालं, आला डुलत डुलत पिऊन घरी, आणि आई बापाला म्हणतो माझ्या करता तुम्ही आयुष्यात काय केलं, घ्या तोंड जोडून. अरे वाया गेलेल्या माणसांनी जर 40 वर्षात काय केलं असं विचारलं तर त्याचा विचार करायचा काय. आणि 40 वर्षात काय केलं हा सर्वसामान्य माणूस सांगतो, त्या जीवनातलं परिवर्तन त्यातून सांगतोय. आणि 40 वर्षात काय केलं असा प्रश्न तिकडं जाऊन विचारा. साधा रस्ता होईना, साधा तो नगर मनमाड रोड, गचके खाऊ खाऊ रोज मरत आहेत माणसं, ते दुरुस्त करता येत नाही. आणि यांनी 40 वर्षात काय केलं, खाली टाळ्या वाजवायला ते बसतात. अरे काहीतरी काही वाटलं पाहिजे तुम्हाला. अरे काय आता वर्षभरात काय चाललंय, 2-2.5 वर्षापासून ते सरकार बदललं मी गेलं तर काय काय चाललंय इथं. आता ह्या परिसरामध्ये काय चाललंय, काय नदीची अवस्था आहे रे. काही आमचे सोडून गेले म्हणजे नाही 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 तिकडं गेले, कशा करता गेले, वाळूचा धंदा करण्याकरता गेले. जोरवा आणि त्या सगळ्या परिसर कनुली मेनुली काय आता नवीन पद्धत काढली, केणी लावली म्हणे वाळू काढायला पाण्यातून. फरंडी, अरे काय फरंडी काय करंडी. आणि ते बरं ते काढतात, विकतात, मोटरसायकली पळतायत 50-60. घरच्या माणसाला लक्ष येत नाही, त्याला 1000-2000 घरचे दिले का पोरग लय कमावायला लागलं. मग ते जातं धाब्यावर, प्यायला लागतं. एक दिवस अरे ती वाळू तुमच्या घराचा नुकसान केलं, वाटोळ केल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला लक्षात येत नाही. पोरं वाया चाललेत, पेताड झालेत पोरं, गांजाडी झालेत पोरं. तुम्ही गांजाडी व्हा नाही तर काही करा, तुम्ही किती घाण करा, निवडणुकीला आमच्या बरोबर राहा, तिथे घाण करू नका, एवढा संदेश त्यांचा, बाकी काही नाही. तुम्हाला सांगतो पिढीचं नुकसान चाललेलं आपल्या सगळ्यात दिसतंय. आता परवा तर एक मला कुठेतरी कळालं, असं कुठेतरी सांगितलंय का कुठेतरी असं एका ठिकाणी सरपंचच गेला तिकडं, सरपंचाच्या पोराला लगेच मुरू म्हणून वाळू व्हायची परवानगी मिळाली, जोरात प्यायला लागला आणि दुःखद घटना घडली तिथं, पिऊन गेला. अरे ही वाळू, हा मुरूम, हे फुकटचं येणं, हे पैसा, हा बिगर कष्टाचा पैसा तुमचं वाटोळ करतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. दुर्दैवानं ते घडलेलं दिसतं. खोट्या केसेसचा कार्यक्रम चाललेला आहे आतापर्यंत. खोट्या केसेसमध्ये मी निवडणुकीत सांगत होतो की 100 लोकांना
अँटिसिपेटरी बेल घ्यावा लागला जेलमध्ये जायचे नाही म्हणून. आणखी आता 50 काय नाही, साधं हे तोडले. याच्यात काळजी घेणारे आमच्या स्मशानभूमी जोरवायचे, त्यांनी साफसफाई करायला घेतली, झाडाच्या फांद्या तोडल्या, लगेच खोटी केस. चला लगेच खोट्या केसेसचा कार्यक्रम चाललाय. जे चाललंय, ज्या पद्धतीनं चाललंय ते अत्यंत चुकीचं चाललंय, हे लक्षात ठेवा तुम्ही. आम्ही मंत्री राहिलो, आम्ही प्रतिनिधित्व केलं, की एक चुकीच्या पद्धतीनं केलेलं नाही. प्रत्येक गोष्ट काळजी केली आपण. इथं विषय झाला म्हणून बोलतो, त्या विषयाचं काही बोललं पाहिजे म्हणून. तेव्हा मी 85ला आमदार झाल्यानंतर 2 गोष्टी सगळ्यात जास्त आणल्या या तालुक्यामध्ये. सगळ्यात जास्त हायस्कूल मी आणले, सगळ्यात जास्त पतसंस्था मी आणल्या. इथं सांगितलं गेलं आमच्याकरता पिंपरण्याकरता हायस्कूल. ते बापूसाहेब देशमुख काहीतरी बोलला असं मला कळालं. तेव्हा मी एकच म्हणल, गगनगिरी महाराजांना ते मानतात आणि मी मानतो. त्यांना जर वाटत असेल मी हायस्कूलला मदत केली नाही, हायस्कूलला परवानगी आणण्याकरता माझी धडपड. राम मेघे साहेब आमचे होते, ज्येष्ठ माणूस होता, शिक्षण मंत्री होता, त्यांना भेटून मी हायस्कूल मंजूर करून घेतलं. मंजुरीचं पत्र दिल्यानंतर 4 दिवसातच ही मंडळी म्हणायला लागली. संपतराव देशमुख साहेब होते, खरं अपंग गडी होता, संस्थापक होते ते संपतरावांक बसलं. संपतरावांनी मला सांगितलं की आम्हाला पिंपऱ्याला हायस्कूल पाहिजे, बरोबर आहे. आणि नंतर त्यांचा आग्रह, एवढं प्रेम होतं त्यांचं आमचं, मी आग्रह करून ते हायस्कूल राम मेघेंकडून मंजूर करून घेतलं, त्यावेळेच्या शिक्षण मंत्र्यांकडून. 4 दिवसांनी आवाज आला. संपतरावांनी माझा सत्कार केला, कौतुक केलं. 4 दिवस आवाज आला, यांनी कुठं केलं, यांनी नाही केलं, आम्ही दुसरीकडून करून घेतलं म्हणे. तेव्हा मी म्हणतो, गगनगिरी महाराज तुम्ही मानताना गगनगिरी महाराजांच्या हात ठेवायचा आणि म्हणायचं की बाळासाहेब थोरातांचा काही याच्यामध्ये वाटा नाही, काही मदत केली असं म्हणायचं. तुम्ही म्हणले ना, तर गगनगिरी महाराजांचे मी क्षमा मागेल की माझीच गलती झाली. ठेवा, त्यांनी हाताने जाहीर करावा. आता आपल्याला कार सोशल याच्यात मोबाईलवर टाकता येतं ना, टाकावा त्यांनी, काय बिघडत नाही. हायस्कूल मागायला आले त्यावेळेस ना, जरा सांगा भेटले म्हणजे त्यांना. अरे आपण काय बोलतोय काय नाही. अरे उमरीचं हायस्कूल प्रवरा शिक्षण संस्थेचं मी दिलेली परवानगी विचारा. शिपलापूरची परवानगी मी दिली आणून, प्रवरा संस्थेचं वरवंडीची परवानगी मी आणून दिली, मी आणून देत होतो. त्यांच्या परवानगी सुद्धा मी दिल्या. अरे इथं कॉलेज जे आहे विरोधकांचे, मी जाहीरपणे कायम सांगतो, सगळे फार ॲग्रिकल्चर कॉलेज त्या नवलेंना सुद्धा भाऊसाहेब साहेबराव नवले सहित मी दिलेत. सगळ्यांचे कॉलेज मी दिले, डेरे विरे सगळे. अरे तुम्ही काय हायस्कूलच बोलतात, मोठं आम्ही केलंय. ते विचार ते बाकीचे एक मान्य करतो, मी कायम हे बोललो, पण त्यांनी कधी नाकारलेलं नाही बरं का. त्यांनी त्या सगळ्यांनी विरोधक येते पण नाकारलेलं नाही. तुमची दानत असाला ती केलं म्हणण्याची दानत असाला ती दानत तुमच्याकडे नाहीये. अरे पिढ्याचं वाटोळ करायचं काम चाललंय, पोरांना चुकीच्या मार्गाला लावायला चाललंय. कधी संगमेर तालुक्यात एवढे ड्रग्ज सापडले, ते आता सापडतायत. इंजेक्शन सापडतायत. इंजेक्शन असं आहे, ते बी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याकडे सापडलं शहराच्या. एकदा इंजेक्शन घेतलं की 3 दिवस माणूस राजासारखा राहतो. गोळ्या सापडल्या 45 लाखाच्या. एव्हा त्या गोळ्यांचं एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा, त्या गोळ्या कॉलेजचे पोरं विरं जे सज्ञान होतात ते वापरत नाहीत, ते पानपट्टीवर मिळतात. त्या गोळ्या एकदा खाल्ली का पोरं चक्कर दिवसभर बसतो त्याला. आणि ते असतात 5वी 6वी 7वी 8वी 9वी पर्यंतचे पोरं. त्यांचं वाटोळ करायला तुम्ही निघालेत. हत्ये चालू झालेत, टोल नाके बसलेत बेकायदेशीर, कुठं पैसे वसुलीचा कार्यक्रम चाललाय.
आणि तुम्ही आम्हाला शिकवायचं का 40 वर्षात काय झालं, आम्ही वाटोळं केलं नाही समाजाचं चांगलंच आम्ही कल्याण करायचा प्रयत्न केला हे तुम्हाला सांगतो. वाटोळं करण्याचा प्रयत्न केला नाही. आणि कुठे बी आता सध्या तर नवे ते आलेत आमचे आमदार, ते तर कुठे बी दम देतात, याच्याक पाहून घेऊन त्याच्याक पाहून घेऊ. अरे तुमच्याक सगळ्याक पाहून घ्यायचा कार्यक्रम आहे. आमच्या साध्या अंगणवाडीच्या महिला त्या काय CRP काय असतं त्या बचत गटाच्या, त्यांना सुद्धा दम द्यायचा कार्यक्रम चाललाय. अरे तुम्ही काय आमदार आहे का काय? हा, गट बंद करायचा कार्यक्रम चाललाय काय? वाटोळं करायचा कार्यक्रम चाललेला आहे. आणि कोणाला तरी हे वाटोळं तुमचं करायचं हे लक्षात ठेवा. त्याच्याकरता हे सगळे उद्योग आहे. संगमेर तालुक्याचा कोणाला तरी पाहवत नाही म्हणून हा चाललेला उद्योग हे विसरून जाऊ नका. आपले विरोधक जरी असतील, खरंच प्रामाणिक विरोधक असतील, तरी त्यांनी संगमेर तालुक्याच्या हिताकरता एकत्र आलं पाहिजे. भक्कम पाठी, वेळेला विरोध करा, बिघडत नाही, पण चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणण्याचं सुद्धा काम करा, काय बिघडत नाही त्यांना. काय कोण आता ते शहर सुधारायला मैथिलीताईनं पहिल्या दिवसापासून सुरुवात केली. इतके फ्लेक्स काय फ्लेक्स लावायचा कार्यक्रम, एवढा फ्लेक्स बस. काही फ्लेक्स तर 6-7 महिने ते टांगेल होते त्या मधल्या दिव्यांना आपल्या याच्यात. उलटे झालते आम्हाला असं उलट्या वागण्याला सुद्धा पहा म्हणत होते. आणि त्यांनी या तालुक्याचं हिताची चर्चा करा. अरे आम्ही करतोय, चांगलंच काम करतोय, चुकीचं नाही. साखर कारखाना आम्ही चांगलाच चालवलेला आहे, दूध संघ आमचा चांगलाच आहे, मार्केट कमिटी, शेतकी संघ, सगळ्या संस्था आम्ही बेस्ट चालवतो, बेस्ट चांगल्या पद्धतीनं. कौतुक आहे सगळ्या महाराष्ट्राला तुमचं. आणि म्हणूनच जेव्हा वेगळा निकाल लागला विधानसभेला, त्यावेळेस महाराष्ट्र हळहळला. राज ठाकरे बोलले, जाहीरपणे बोलले, एकदा नाही दोनदा चारदा बोलले, बरोबर आहे, मोठ्या मोठ्या सभेमध्ये. पण बाकी सुद्धा विरोधक जरी असला तरी तो म्हणायचा कसं काय असं झालं. विधानसभेमध्ये असं म्हटलं गेलं का तुम्ही नाही साहेब, मला म्हटलं तुम्ही नाही की सभा नीट चाला ना. मी विधानसभेत उभा राहायचो, सगळ्या सिनियर या नात्यानं किती गोंधळ असला तर सगळे शांत बसत असायचे, खाली बसून घ्यायचे सगळे. हा कालखंड तुम्ही पाहिला, मी पाहिला, तो तुमचं कौतुक याच्यात लक्षात ठेवलं पाहिजे का तुम्ही ताकद दिली म्हणून मी तिथं जात होतो. प्रत्येक खात्याचं काम केलं, बेस्ट काम केलं. मी तुम्हाला सांगतो, कोणतं खातं घ्या, सगळ्यात जे जे चांगलं करता येईल ते केलं. तुमचा 7-12 तुम्हाला ऑनलाईन मिळायला लागला, तेव्हा आपण आणलाय ऑनलाईन. फेरफार ऑनलाईन तुम्हाला मिळायला लागला, तुम्हाला नकाशे ऑनलाईन मिळायला लागले. हा कार्यक्रम आपला कार्यक्रम आहे, लक्षात ठेवा. एक बाळ जरी असेल एखाद्या याच्यामध्ये, काल आम्ही गेलो होतो सावरगाव गुलेला, एका बेलसोंडे वाडीला गेलो आम्ही. तिथं किती शाळा पाहायला गेलो, 4च छोटे छोटे बालक तिथं, मुली. मी म्हणलं 4च आहे, हा म्हणे 4च आहे, पण 2 शिक्षक, 1 खोली आहे. हा कायदा जो आहे तो केंद्रात सोनियाजींनी केला आणि त्याचा GR मी काढला की एक जरी बालक असेल तरी ती शाळा झाली पाहिजे. अरे मला मी काय सांगतो की आपल्या अंतःकरणाला वाटलं पाहिजे की मी चांगलं काम केलं. जग तर काय बोलल सांगता येत तसं, बोलणारे बोलतील, पण अंतःकरणाला वाटतं, माझ्या अंतःकरणाला वाटतं की आम्ही चांगलं काम केलं, खूप बदल मोठा करत, सगळ्या संस्था चांगलं. इंजिनिअरिंग कॉलेज किती मुलं इंजिनियर आपले. आत्ताच एका मुलाचं जर्मनीवरून आपल्या गुंजाळ, त्याचं नाव मोबाईलमध्ये, पिंपरण्याचा मुलगा आहे, जर्मनीहून आता मला फोन आला त्याचा की मी आता ही सभा पाहतो आहे जर्मनीवरून. गुंजाळ शशांक काय असं नाव आहे, शशांक सुशांत गुंजाळ. आता फोन आला त्याचा, माझा नंबर भरला होता नेमका, त्याचा आला फोन. अरे आपण इंजिनियर केले, मुलं चांगले केले, कौतुक आहे आपलं सगळ्या त्याच्यामध्ये. बेस्ट कॉलेजेस आपले, बेस्ट SMPT आपली. आणि हे सगळं करताना एक लक्षात घ्या की सगळ्यात महत्वाचं काम जर कोणतं असेल तर निळवंड्याचं काम आपण केलेलं आहे. उजवा कॅनॉल झाला, याला कारण लक्षात ठेवा. उजवा कॅनॉल नव्हता, म्हाळादेवी झाली तर इकडून कॅनल वरून गेला नसता आणि कुठूनच गेला नसता, कारण ती लेवल खाली होती. तीर्थरूप भाऊसाहेब आणि दहांनी चिंचोली गौरवला
परिषद घेतली, पाणी परिषद. रामराव अधिक साहेब त्यावेळेस पाटबंधारे खात्याचे मंत्री. आता आता जे आहेत तर फिरतायत त्यांच्याच कोणतरी ते म्हटले की वांजुटीला पोर होईल पण निळवंड होणार नाही, असं म्हणणार आहे ते. एक बिघाभर जमीन ज्यांनी दिली नाही त्या भागाची सुद्धा. शेवटी बाळकृष्ण पाटील दातीर यांना सोसायटी बरखास्त करून आपण त्यांची जमीन घेतली म्हणून पुनर्वसन पूर्ण करता आलं. जाखुरीला जमीन दिली, खराडीला जमीन दिली, वाघापूरला जमीन दिली. ह्या जमिनी आपल्या शेतकऱ्यांच्या नव्हत्या, होत्या सरकारी, पण त्या दिल्या. शेतकऱ्याची कोणतीही जमीन न जाऊ देता सगळ्यांचं पुनर्वसन केलं, धरण पूर्ण केलं, पाटाचं काम केलं. पाणी व्हायला लागलं. एक लक्षात घ्या, आता आता जलदूत झाले हे. अरे जलदूत आणि पाणी आणलं म्हणे. पाणी आणलं तुम्ही. अरे पण एक दुःख माझ्या मनामध्ये, जेव्हा मला परत आमदारकी करता नाही. अरे कौतुक असतं पहिल्या वेळेस, दुसऱ्या वेळेस, तिसऱ्या वेळेस कौतुक असलं, 8व्या वेळेस काय कौतुक असायचं कारण नाही. पहिलं बाळ झालं कौतुक वाटतं, दुसरं झालं, आता 8 झाले वाटलं का कौतुक. मला कौतुक त्याचं नव्हतं, पण जे आम्ही शिजवलं, मेहनतीनं केलं, कमवलं, मिळवलं, आणलं, ते शिजवलं, त्याचे भांडे भरून ठेवले आणि वाढायच्या वेळेस मात्र मी नाही, याचं दुःख मला एवढं तुम्हाला सांगतो, बाकी काही नाही. आणि हे दुःख माझ्या करता नाहीये, तुमच्या करता, लक्षात ठेवा. माझी अशी इच्छा आहे आणि जी तुमची असली पाहिजे का आता जे पाणी आहे निळवंड्याचं, तुम्हाला सांगतो चांगल्या काळामध्ये खूप पाऊस पाणी चांगलं झालं. हे वर्ष जायकवाडी भरलं, सगळं झालं तर 4 वेळेस पाणी देता येईल, त्याच्यात 4 वेळा रोटेशन येईल, इतर वेळेस 3 वेळेस येईल. मी असं म्हणतोय की ते पाणी जे आहे ते आमच्या ज्या भागाला पाणी नाही, जो कोरडा राहिलाय, त्या शेतकऱ्याला ते पाणी मिळालं पाहिजे. प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे. निळवंड्याचं पाणी त्यांना द्या, बाकी ज्यांना मिळालं त्याचा काही विचार करू नका. त्यांचं चाललंय ते चालू द्या. बरोबर आहे का नाही? त्या कनोलीला घ्यायचं पाणी वरून. आणि मी तो प्लॅन तयार केला होता. माझी इच्छा होती त्या पद्धतीने करायचं. कसं वाटायचं, काय करायचं, सगळ्याला हिरवं कसं करायचं, याचं प्लॅन मी स्वप्न पाहत होतो आणि जाहीरपणे बोललोही होतो की मला जो वंचित असेल त्याला पाणी पोहोचवायचंय. पण नेमकं त्यावेळेस वाटायला नाही, परंतु ते आपल्या उर्वरित भागालाच पाणी मिळालं पाहिजे, जो कोरडा आहे त्याला पाणी मिळालं पाहिजे. याच्याकरता आम्हाला ती मागणी ठेवावं लागेल आणि काम करावं लागेल. वेळेला आंदोलन करावं लागेल, हे तुम्हाला सांगतो. वेळेला आंदोलन कर, पण कोरडं कोणाला ठेवायचं नाही. सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे, हे काम आपल्याला करायचं. आपलं आहे ते आहेचे. आता ते पाणी खाली इकडं आणून काय करायचं आपल्याला? आता पाणी वर न्यायचं, ते आपल्याला करायचं, ते लक्षात ठेवा. आणखी एक गोष्ट सहज सांगतो. रेल्वे मार्ग जो आहे तो अत्यंत महत्वाचा. जेव्हा आपलं विमानतळ आहे ना, हे विमानतळ सुद्धा आणण्यामध्ये आणि ते तिथं वसवण्यामध्ये माझा वाटा आहे. मी सांगतो, विलासराव देशमुख साहेब हे मुख्यमंत्री होते, ते प्राधिकरणाचे अध्यक्ष होते, त्यांचा पालकमंत्री मी होतो. ते मला काही गोष्टी सांगता येत होत्या, त्याच्यातून ते करता आलं. पूर्णपणे तिथं विचारा शेतकऱ्याला की ॲक्विजिशन कुणी करून दिलं, तिथलं भूसंपादना पैसे त्यांना कुणी मिळून दिले. विमानतळ जवळ झालं तुमच्या, नाही तर कुठेतरी दुसरी गेलं असतं, लांब गेलं असतं. ते जसं महत्वाचं, निळवंड धरणाचं दोन्ही आलेलं पाणी जसं महत्वाचं, तसंच महत्वाची रेल्वे सुद्धा आहे. तितकीच ताकदीने, तितक्याच ताकदीची ते. जितकं निळवंड तितकं रेल्वे महत्वाची मला वाटते. याला कारण असं आहे, त्या रेल्वेमध्ये खरं आहे का माझ्यावर आरोप केला जातो का त्यांनी बदललं नेलं इकडून. ठीक आहे, मी बसलो त्यांच्याबरोबर, अनेक वेळा चर्चा केली. हो, अकोला तालुक्यातून जायला काही अडचण आहे का? मला बिलकुल अडचण नाही. अकोल्यातून नेत असताना त्यांनी सरळ अकोल्यातून न्यावी, काही बिघडत नाही. अकोल्यातून न्यायला हरकत नाही, चांगलं आहे. डोंगर आहे, दर्या आहेत, बोगदे येतील, दऱ्यांचं पाणी, पाऊस
मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढल, रोजगार वाढल, आनंद आहे. चढाई उतरायची परवानगी फक्त संगमेरला ठेवा म्हणजे बाद झालं म्हणलं. माझी काहीच अडचण नाही. परंतु जर अकोल्याला जात असताना ती ट्रेन आंबोऱ्याला उतरून उजव्या बाजूनं आपल्या सगळ्या ऊसाच्या बाजूनं अशी वर जाणार असेल अकोल्यापर्यंत आणि मग वळून जाणार असेल देवठाणला, तर तुम्हाला चालणार आहे का? जमल काय? तेव्हा तो आराखडा मी पाहिला असा होता, देवठाणचा आराखडा असा होता का ती इथं उतरा. तेव्हा ते कसं असतं का ती रेल्वे जी चालती ना, वर चढवायची म्हणजे असं घाटासारखी हळूहळू वर तिचं ग्रेड म्हणजे एकदम अशी वर नाही चढत, तर अशी अशी अशीच म्हणून साकूरच्या याला येणार, साकूर असं वळण घेऊन ती अशी उतरणार आंबोऱ्याला आणि असं संपूर्ण पुन्हा पाठ केला आपला तर पाटाचं पाणी आहे. रेल्वेचं काय मिळणार आहे तुम्हाला? ते अकोल्यापर्यंत जाणार आणि मग देवठाण वळणार आहे ती. मग सांगा काय केलं पाहिजे? अशी करायची राहील का शेती तुमची? सगळं जेव्हा एखाद्या कोणला बालकाला जरी सांगितलं की तू आखून दे पुन्हा नाशिक मुंबई रेल्वे करायची आम्हाला पुन्हा नाशिक, तो सरळ आखील का नाही? सोपं आखील का नाही? मग ती आखत असताना जर ती इथून उतरली आणि अशा पद्धतीनं पोखरी हवेलीला समनापूरला जर स्टेशन होत असेल, तेव्हा त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. इथं याच्यानंतर जाखोरीनंतर पूर्णपणे ती रेल्वे पिलरवर आहे. जी नदीची व्हॅली आहे ना, नदी त्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे ती वरून जाणार आहे, खाली शेती चालणार आहे अशी बरं का. त्यामुळे तुमची जमीन तर जात नाही, परंतु रेल्वे मात्र जाती. स्टेशन होणं आंबोऱ्याला आणि त्या पोखरी हवेलीला किंवा साकूरला, तुम्ही इथं बसले तर पुण्याला 1-1.25 तासामध्ये पुण्यात आहे, अर्ध्या तासामध्ये नाशिकला आहे. 1.25-2 तासाचाच प्रवास त्यांनी सांगितला. 1.25-2 तासात ते नाशिक ते पुणे आहे. एवढंच नाही तर तुम्ही इथून कन्याकुमारीला जाऊ शकता, श्रीनगरला जाऊ शकता, इतकी ताकद त्याच्यात आहे. तुमचा माल तुम्ही काही पिकवलं, ढोबळी मिरची आता केली आपल्या लोकांनी याच्यामध्ये शेडनेटमध्ये, अरे तुमची लाल पिवळी सगळी गुलाबी ढोबळी मिरची फार दिल्लीत लगेच पटकन पोहोचणार ना काही तासात, चेन्नईला जाणार ना, मुलं शिक्षणाकरता जातील, नोकऱ्यांकरता चालल. तेव्हा तितकंच महत्वाचं मानलं मी की जितकं निळवंड तितकी रेल्वे महत्वाची. आणि एवढं नाही, माझ्या काळामध्ये तिला मान्यता 400 कोटी रुपये वाटले, 370 कोटी रुपये. मला सांगा मान्यता मिळाल्याशिवाय का रे काही येडं आहे काय ते? मग ती थांबली कशी काय? दिशा बदलली कशी? आणि दिशा बदलणारे आता म्हणतात की आम्ही भाऊ देवठाणवरून नेऊ, म्हणजे संगमेर अकोल्याचं भांडण लावायचा कार्यक्रम कशी नेणार सांगा आम्हाला. आणि जिल्हा परिषदेच्या अगोदर बोला काय बोलायचं ते. आता वर पाणी देऊ असं म्हणले चन्नापुरीला, सांगा आम्हाला जिल्हा परिषदेच्या अगोदर तासिका ऑर्डर काढून द्या आम्हाला. कसं कसं नेणार आहे का? निश्चित बनवाबनवीचा कार्यक्रम करायचा मतं काढायला, तिथं फंडाचे. म्हणून आपल्या सगळ्यांनी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की ज्या पद्धतीनं तालुका चाललाय, आपल्याला घडलं ते घडलंय, परंतु घडलं त्याचा कसा आता चांगला उपयोग करून नवनिर्मित करायचं याचा विचार करावा लागेल, नवीन बांधणी करावं लागेल, नवीन तरुणांना संधी द्यावा लागेल. वडीलधारी लक्षात ठेवा, नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, 15-20 वर्ष डायरेक्टर राहिलेला तो काय म्हणतो, नाही नाही नवे पोरांना गेलंच पाहिजे, फक्त मी सोडून. दिलं तर पाहिजे पण मी सोडून द्या, असं असं कसं चाललं? म्हणून नव्यांना संधी दिली पाहिजे, नवनेतृत्व आणि नवी निर्मिती अशी करायला पाहिजे का पुढं 40-50 वर्ष जयाताई 100 म्हणली पण एक दिशा त्यामुळे मिळेल. असं काम आपल्याला करावं लागणार आहे, बांधणी इतकी भक्कम करावं लागणार आहे. झाली ना अडचण, आता बांधणी पुन्हा एकदा जोमानं चांगली बांधणी केली पाहिजे. आणि याच्यामध्ये जे दोष शिरलेले आता तालुक्यातले हे पहिले दूर करण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. गुलामगिरीत जाईल तालुका, तुम्हाला सांगतो, जर तुम्ही नीट वागले नाही आपण तर गुलामगिरीत जाईल. 9-10 वर्ष
9-10 वर्ष तो कुठं चालला होता रे गणेश कारखाना, काय झालं रे माहिती आहे ना, चालला का नाही रे आता 3रं वर्ष चालतो ना. त्यांनी म्हणावं आपल्याला का नगर मनमाड जरा लक्ष घाल, तर मी लक्ष घालेल, करून घेईल ना. अरे इकडं आम्ही रस्ता केला, बायपास केला, डांबरीकरण चांगलं असताना आता कॉन्क्रिटिंग चाललंय. आता त्याला टोल बसलाय, खरा टोल आहे, वेगळा टोल बसलाय त्याला, ते बी अडचण झाले तिथं. तर नव्या टोलचे 4 महिने उशिरा काम चाललंय तिथे. त्यामुळे 10 लाखाला सुद्धा टोल बसलाय. आता 5 लाखाचं काम घ्या, टोल नाका आहे. लाखाला बी आहे का? धन्य. ग्रामपंचायतीमध्ये असं दाखवा 40 वर्षाच्या ग्रामपंचायत कामामध्ये मी असं कोणाला द्या काय करा, इकडे पैसे काही पाठवा, असं कधी आपलं कधी अशी चर्चा तरी कोणते कार्यकर्ते होती का? आता ग्रामपंचायत कामामध्ये सुद्धा याला द्या, एवढं पाठवा इकडं. हे बेकायदेशीर टोल नाके बंद करायचा कार्यक्रम तुम्हाला करावा लागेल. तुम्हाला खरं सांगतो, या बेकायदेशीर टोलमुळेच असं झालंय की टोल भरा आणि अंमली पदार्थ किती तालुक्यात आणा, तुमच्याकडे सुद्धा येतील, शहरातच नाही इथं सुद्धा मिळायला लागतील रस्त्यावर, पोरं बिघडून जातील तुमचे. हे सगळ्या गोष्टी आहेत, सगळं दुरुस्तीची गरज आहे. आणि म्हणून आता ही जिल्हा परिषद पंचायत समिती तुमच्याकरता महत्वाचीच आहे. ही नगरपालिकेनं ज्या पद्धतीनं 70% म्हणले, तुमचा हिशोब बरोबर नाही आणि दुसरा हिशोब चुकलाय. एकंदर 1000 कोटी नाही आपले, एकंदर आपल्या तालुक्यामध्ये सगळ्या बाजूना मिळणारं उत्पन्न जे आहे, सगळ्या बाजूनं, सगळ्या संस्था, सगळं ते 10,000 कोटी रुपये संगमेर तालुक्यात निर्णय मार्गाने येत आहेत आज. आणि हे 70% नाही, 78% मतं आहेत. चुकून 22% आता गेले, आता ते काही असतं थोडंफार म्हणून. हे 78% मतं जसे पडलेत तसेच मतं आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीला द्यायचंय. सगळ्या तालुक्यातले सगळे सीटा आले पाहिजे, 9च्या 9 सीटा आले पाहिजे, 18 आले पाहिजे. काही मंडळी तिकडं ऊस इकडं आपल्याला घालतात, तसं काही नाहीये. आज एका गाड्यानं वजन करून ट्रेलर पाठवलाय आपल्याकडे, ट्रॅक्टर ट्रेलर. अरे आमचं काय शोधता, वजनात कधीच मारलेलं नाही आपण. हे असे काळे धंदे, खोटे धंदे जमत नाही. ज्यांनी पाठवलं त्याला सांगेल, मी सांगतो. तुम्हाला कळलं कोण पाठवलं? जाहीरपणे नावं सांगतो. आता एकदा आपलं वजन झालं का मी ती प्रसिद्धीला देतो सगळं. तेव्हा आपण जे करतो ते नीतिमत्तेनं करतोय. पायाच आपला नीतिमत्तेचा आहे, नैतिकतेचा आहे, आणि त्या नैतिकतेनंच आपण चालणार आहे. आणि म्हणून मतदान यावेळेस सुद्धा दणदणीत झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. तेव्हा आता शरददाना बोलला ते चांगलं बोलला बिचारा. ते काय म्हणजे मला द्या नका देऊ, हे भावना असलीच पाहिजे अशी, का तुम्ही द्या, पक्ष पार्टी म्हणून आपण हे करू. काँग्रेस पक्ष म्हणून जी उमेदवारी द्यायची ती नाना तुम्हालाच द्यायची आहे, ते आमचं ठरून गेलंय. कारण गरज आमच्यापेक्षा तिथं सुद्धा गरज आहे. जिल्हा परिषदेमध्ये कोणतरी तिथं शिस्त लावायची गरज आहे. सांगितलं ना. वजनाचं सांगता येईल. नाव सांगू. मला जे कळालं ते साकूरचे. मला मेसेज आला त्या वाचून दाखवतो की सुभाष बाजीराव खेमनर यांनी वजन करून ट्रॅक्टर पाठविला आहे. इकडं वजन करा, 4-2 किलो जास्तच भरल म्हणलं, कमी नाही भरायचं एवढं. फार महत्व कशाला देता, काय नावं घ्यावं अशी तरी काय आहे का? ते काही म्हणजे वडिलांचं जे कर्तृत्व आहे त्याच्या पुढे काय यांचं करतो, असे उद्योग. तेव्हा हे सगळं पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आपल्याला जिंकायचंय, चांगलं जिंकायचं, तालुका पुढे न्यायचा आहे,
बंधुभाव ठेवायचा आहे, सगळे समाज एकत्र यावा. समाजात भारतीय जनता पक्ष आणि हे कशा पद्धतीचं राजकारण करतं वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. काल जे झालं महानगरपालिकेमध्ये, अरे खून करायला लागले विरोधकांचे तुम्ही. इथं शंकर खेमनर पोरगा फार सुंदर बोलला, वकील वाटतं ते, फार सुंदर बोलला. खून करायला लागले, दहशत करायला लागले, पैशाच्या लालची देता, त्याच्यातून बिनविरोध करता. या देशात लोकशाही राहणार का नाही वाटावा अशी परिस्थिती आहे. आपण आता त्या देश वाचवायची परिस्थिती आहे, राज्य वाचवायची परिस्थिती आहे. सगळा गोंधळ. हेडलाईन काय होत्या परवा? दहशत, हत्या. अरे त्या श्रीरामपूरला गोळीबार झाला परवा. नावं कोणाकोणाचे काय पहा, ते आपल्या काही येणार नाही, काळजी घ्या. त्यांचा सत्कार केला होता मध्ये एसटी स्टँडवर आपल्या लोकांनी, आपले म्हणजे नव्यानी. एव्हा वाचवायचंय आपल्याला, पुन्हा जिंकायचंय, पुन्हा तालुका बांधायचा आहे आणि समृद्धी जीवनात आनंद आणि सुख आणण्याचं काम सर्वसामान्याच्या जीवनामध्ये सुद्धा. आमचा आदिवासी असेल, आमचा मागासवर्गीय असेल, आमचे कोणता समाज असेल, अल्पसंख्याक असतील, सगळं एकत्र बंधुभाव ठेवून आपल्याला हा तालुका पुढे द्यायचा. एक आदर्श तालुका असा करायचा की त्याचा आदर्श महाराष्ट्रानं देशानं घेतला पाहिजे असा तालुका करायचा आहे. त्याबद्दल करता कटिबद्ध राहा एवढं आवाहन करतो. शरद नाना तुमची उमेदवारी जाहीर करून टाकली. माझं भाषण संपवतो. शरद नानांचा आणि साहेबांचा हा एकत्रित फोटो आहे. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.